समान होऊ दे, येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. कालिदास सालोडकर. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. पुरस्कारों की चाह नहीं, उपहारों का मोह नहीं, हार जीत की परवाह नहीं. या उक्तीनुसार आपलं संपूर्ण जीवन जगणारे कालिदासजी सालोडकर यांचा संघाशी संबंध 1934 नागपूर येथे आला. 1939 मॅट्रिक पास झाल्यावर त्यांना प्रचारक व्हावंसं वाटलं, पण पूजनीय बाळासाहेबांनी म्हणजे बाळासाहेब देवरसांनी त्यांना शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. 22 एप्रिल 1941 इंटरचा पहिला पेपर देऊन त्याच दिवशी ते बाळासाहेबांसमोर उभे ठाकले. त्यांनी लगेच हावड्याचं तिकीट त्यांच्या हातात टिकवलं आणि ते हावऱ्याला जाऊन पोहोचले. त्यानंतर ते तृतीय वर्गाच्या OTCसाठी नागपूरला परतले. परत जाताना ग्रॅज्युएट व्हा असं अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे हावड्याच्या रिपन कॉलेजमधून त्यांनी BA केलं. त्यावेळी बंगालमध्ये परिस्थिती फारच खराब होती. विश्वयुद्धाला सुरुवात झाली होती. कलकत्त्यावर जपाननं बॉम्ब हल्ले सुरू केले म्हणून त्यांना बहरामपूरला हलवलं गेलं. तेथील सामाजिक स्थिती अनुकूल होती. पुढे 1942 चले जाव आंदोलन सुरू झालं. याचा संघाच्या कामावर विशेष परिणाम झाला नाही, पण ब्रिटिश शासनाची संघावर कडक नजर होती. सरकारचे पोलीस त्यांचे स्थानिक पालक सुरेंद्र कुमार रॉय या वकिलांकडे गेले. सालोडकरांची चौकशी केली. तुमचा या आंदोलनाशी काय संबंध आहे वगैरे अनेक प्रश्न त्यांनी विचारलं. त्यांनी सांगितलं, आमचा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही, आम्हाला फक्त शाखा चालवायची आहे. वकील साहेबांनी सरकारी अधिकाऱ्यांना हमी दिली, त्यामुळे आंदोलन काळात शाखा चालवायला अडचण आली नाही. भागीरथीच्या किनाऱ्यावर शाखा लागत असे. संघाचे सर्व अधिकारी स्वयंसेवकांच्या खाजगी जीवनाकडे तसंच त्यांच्या अभ्यासाकडे देखील जातीनं लक्ष ठेवत. म्हणूनच संघाच्या प्रचारकाला समाजात मानाचं स्थान असे. संघ कार्याचा विस्तारही चांगला झाला. 1943 पासून स्वयंसेवक OTCला जाऊ लागले. पण यानंतरची परिस्थिती फार अस्थिर होती. मुस्लिम लीगची दांडगाई, लियाकत अली खान अखंड बंगालचे प्रधानमंत्री असताना झालेली डायरेक्ट ॲक्शन यामुळे परिस्थिती फार गंभीर होती. त्या काळात मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्री म्हणत. डायरेक्ट ॲक्शन याचा अर्थ जिन्नांच्या आदेशानुसार हिंदूंचं शिरकाणच त्यावेळी झालेलं होतं. 1943 भीषण दुष्काळ पडला. या दुष्काळात 25 ते 30 लाख लोक अन्नान्न करत मृत्युमुखी पडले. याच काळात ब्रिटिश पोलिसांचा अखंड ससेमिरा त्यांच्या मागे लागला. यामुळे संघकार्य मूळ धरू शकलं नाही. विठ्ठलराव पत्की, मनोहरराव हरकरे, दत्तोपंत ठेंगडी, प्रभाकरराव फैजपूरकर आदी प्रचारक कालिदासांच्या सोबत 1941 ते 1956 पर्यंत होते. स्वातंत्र्यपूर्व पूर्व बंगालच्या 10 जिल्ह्यात काम पसरलं होतं. 1941 साली पूजनीय गुरुजींचा दौरा मैमनसिंग जिल्ह्यात झाला. पबना, रंगपूर, राजेशाही, खुलना, कोमिल्ला या जिल्ह्यात संघाची सुरुवात झाली, अर्थात शाखा सुरू झाल्या. हल्ली बांगलादेशात असलेल्या खुलना जिल्ह्यात काही शाखा 1948च्या ऑक्टोबरपर्यंत चालत असत. अंदाजे 1946 सुशांग या गावी शाखा सुरू झाली. सुशांग हे गाव मैमनसिंग जिल्ह्यात येतं. ही शाखा तेथील जमीनदार परिमल बहादूर सिंग यांच्या प्रयत्नानं सुरू झाली. त्यांचा मुलगा
काशीला शिकायला असताना संघाच्या संपर्कात आला होता. बरेच वर्ष बंगालचे संघचालक असलेले बसू तेव्हा विस्तारक होते. बसूजींबरोबर सालोडकरजी सुशांग शाखेला भेट द्यायला निघाले. या शाखेच्या जवळचं रेल्वे स्टेशन होतं घौरधरिया. शाखेचं गाव आणि रेल्वे स्टेशन यात अंतर बरंच होतं. वाहन मिळणं देखील मुश्किल होतं. रस्ता जंगलातून जात होता. त्यामुळे त्यांना घ्यायला तेथील जमीनदार परिमल बहादूर सिंग हत्ती घेऊन गेले आणि सालोडकरजी व बासूजी हत्तीवर बसून मिरवीत सुशांगच्या शाखेत पोहोचले. हत्तीवर बसून मिरवीत गेलेला हा पहिलाच संघ कार्यकर्ता जो प्रचारक देखील होता. 1950च्या पूर्वी बंगालमध्ये किंवा कलकत्त्यामध्ये कुठेही पथसंचलन होत नव्हतं. पण एकनाथजी रानडे यांच्या विशेष परिश्रमामुळे 1950मध्ये स्वयंसेवकांचं पथसंचलन कलकत्त्यात झालं. सालोडकरांच्या या पायाभरणीमुळेच नेताजी सुभाषबाबूंच्या शताब्दी समारोहात 10,500 तरुणांचं पथसंचलन निघालं. 1992च्या महाशिबिरात कल्याणी येथे पूजनीय बाळासाहेबांच्या समक्ष 18,500 तरुणांचं पथसंचलन संपन्न झालं. विशेष म्हणजे या संचलनातील 650 स्वयंसेवक घोषपथकात सम्मिलित होते. याचं संपूर्ण श्रेय कालिदासजींच्या 1956 पर्यंतच्या कार्याला जातं. अखेर 1956मध्ये कालिदासजींना संग्रहणी या विकारानं पछाडलं. सर्व उपचार करूनही गुण आला नाही. शेवटी ते नागपूरला परतले आणि तेथेच स्थायिक झाले. कालिदासजींच्या आईचं कालिदासजी लहान असतानाच निधन झालं होतं. कालिदासजींच्या लग्नानंतर परमपूजनीय श्री गुरुजींची आई सौभाग्यवती लक्ष्मीबाई उपाख्य ताई यांनी घरी बोलावून कालिदासजींच्या पत्नी सौभाग्यवती वसुधा सालोडकर यांची खणानारळानं ओटी भरली होती. इतकं ममत्वाचं आणि आत्मीयतेचं नातं त्यावेळी जपलं जात असे. श्री कालिदासजींचा मृत्यू दिनांक 17 सप्टेंबर 2003ला सायंकाळी 6:15 झाला. मृत्यूच्या केवळ 10 मिनिटे आधी श्री सुरेंद्रजी रॉय, जे कालिदासजींचे बंगालमध्ये पालक होते, त्यांची नात सौभाग्यवती मधुमिता त्यांना भेटून गेल्या. ही भेट झाल्यावरच त्यांनी प्राण सोडला. अखेरच्या क्षणापर्यंत इतकं घट्ट आपुलकीचं नातं रॉय परिवाराशी त्यांनी जोडलं होतं. हत्तीवर मिरवीत जाणाऱ्या या संघ प्रचारकाला अर्थात कालिदासजी सालोडकर यांना विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. विघ्नांच्या वादळात जगली ती कार्याची ज्योती. विघ्नांच्या वादळात जगली ती कार्याची ज्योती. अवसेच्या त्या किर्रतिमिरी दीपस्तंभती होती. अवसेच्या त्या किर्रतिमिरी दीपस्तंभती होती. ब्रिटिश मुस्लिम दुष्काळाचे अनेक अडसर होते. ब्रिटिश मुस्लिम दुष्काळाचे अनेक अडसर होते. तरी फडकली संघ पताका, तरी फडकली संघ पताका. झटले संघ व्रती ते विघ्नांच्या वादळात जगली ती कार्याची ज्योती. अवसेच्या त्या किर्रतिमिरी दीपस्तंभती होती. हा लेख असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील या मधुसूदन कृष्णराव आलकरी
यांनी लिहिलेल्या ग्रंथातून घेतलेला आहे. या लेखाचे मूळ लेखक चंप भिशीकर हे आहेत. मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय ही काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण.